3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. जळगावात वर्षभरात 203 शेतकऱ्यांच्या आत्महत्या. शेतमालाला योग्य भाव नसल्यानं टोकाचं पाऊल. सततच्या नापिकीमुळे शेतकरी हतबल. दिल्लीतील बेपत्ता व्यक्तींच्या आकडेवारीबाबत पोलिसांकडून अधिकृत निवेदन जारी करण्यात आलंय. बेपत्ता व्यक्तींबद्दल, विशेषतः मुलांबद्दल घाबरण्याचं कारण नाही, कारण मागील वर्षाच्या तुलनेमध्ये दिल्लीत बेपत्ता व्यक्तींच्या संख्येमध्ये कोणतीही वाढ झालेली नाहीये, असं पोलिसांनी सांगितलं. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सूचनेनुसार अभिनेता मनोज वाजपेयी यांचा आगामी नेटफ्लिक्स चित्रपट घुसखोर पंडितच्या दिग्दर्शक आणि टीम विरुद्ध FIR दाखल करण्यात आलेली आहे. लखनौमधील हजरतगंज पोलीस स्टेशनमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या प्रक्रियेमध्ये अजित पवारच मुख्य भूमिकेत होते, अशी प्रतिक्रिया खासदार निलेश लंके यांनी दिली आहे. तसंच आता अजितदादा नसल्यानं शंका कुशंका उपस्थित केल्या जात असल्याचंही लंके यांनी म्हटलंय. अमरावतीत MIM नगरसेविका मीरा कांबळे यांना भाजप महापौराच्या उमेदवाराला मतदान करणं भोवलंय. मीरा कांबळे यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होणार आहे. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून नगरसेविका यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले. साताऱ्यातील पाल इथं एका कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली आहे. भाजप उमेदवाराच्या भावानं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. बाबासाहेब चोरेकर यांचे नातूला देवदर्शनाहून परतताना मारहाण करण्यात आलेली आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल करण्यात आली. रशिया आणि अमेरिकेमध्ये असलेल्या अण्वस्त्रांबाबतचा शेवटचा करार संपुष्टात आलेला आहे. त्यामुळे अण्वस्त्रांची मर्यादित संख्या राखण्यासंदर्भात दोन्ही देशांवरील बंधनं संपुष्टात आली आहेत. सध्याची जागतिक स्थिती पाहता अण्वस्त्र स्पर्धा पुन्हा सुरू होण्याचा धोका तज्ज्ञांनी व्यक्त केला. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क यांची संपत्ती $841 अब्ज इतकी झाली असून ते इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले. मस्क यांच्या संपत्तीमध्ये ही वाढ त्यांची रॉकेट बनवणारी कंपनी SpaceX आणि त्यांची कृत्रिम बुद्धिमत्ता स्टार्टअप XAI यांच्या विलिनीकरणातून झाली.